आता तर लग्नाच्या तारखा एवढ्या दाट आल्या की खूपच. एकाच दिवशी 2-2, 3-3 लग्नाचे आमंत्रण येतात मला. पण पोरीचं लग्न म्हटलं म्हणजे अंधन घेणंच पडते. त्यासाठी दुपारी मम्मीन मी आलो नांदुऱ्यात. अंधन घ्यायसाठी आलो विठ्ठल मंदिराजवळ. महालक्ष्मी अलंकारच्या बाजूलाच कासार भांडी स्टोर आहे. घरगुती भांडे नाही तर अंधन जर घ्यायचं असलं तर आम्ही या दुकानावर घेतो. नांदुऱ्यातलं सगळ्यात जुनं 1960 पासून हे दुकान आहे. मम्मी म्हणे अंधन द्यासाठी तांब्याची वस्तू चांगली वाटते. म्हटलं घे तुझ्या मतानं, मला काय समजते त्यातलं. या भांड्याला आमच्याकडे गंगा आहे म्हणतात. तुमच्याकडे जर काही वेगळं म्हणत असतील तर कमेंट मध्ये सांगा रे, वा मला माहित पडू द्या. पण अंधन घेतल्यावर सगळ्यात महत्वाचं काम काय असते, त्या भांड्यावर नाव टाकणं. मा घरच्या दैनाच्या डब्यावर बी मा नाव करून ठेवलंय. ज्या काय दैनाचा डब्बा नावावर आहे. लग्नासाठी लागणारी पूर्ण संसार बाटली या दुकानावर भेटते. तसंच तांबा, पितळ, अल्युमिनियम, स्टीलचे सगळेच भांडे भेटतात. आता नांदुऱ्यातलं सगळ्यात जुनं दुकान म्हटल्यावर मग काय पाहायला पडते. लय जण विचार करतात की लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून काय द्या. ही रिटर्न गिफ्ट द्यासाठी या ठिकाणी किती भारी भारी वस्तू आहे. घरातले पितळचे देव आणि मंदिराले लागणारे कळस बी भेटतात या ठिकाणी. तसंच घरामध्ये लागणारे सगळे भांडे जसं की मिक्सर, कुकर, एकदम हाय क्वालिटीच्या बॉटल, टिफिन, गॅस शेगडी, चिनीचे कप, अशा चिल्लर चालणार सगळ्याच वस्तू भेटतात. हे एक वस्तू तर अशी आहे, पोरेले माहित बी नसेल या वस्तूचं नाव काय. वर्षातून एकदाच या वस्तूचं काम पडते. पण काय काम पडते ते फक्त बायलेच माहित आहे. तुम्हाला जर यातली कोणती वस्तू घ्यायची असली तर या ठिकाणी येऊ शकता. हे दुकानचे ऑनर गजानन प्रल्हाद कासार. खूप दिवसानं त्याच्या दुकानावर आलो तर त्यानं मला भेटवस्तू दिली. तुम्हाला जर या दुकानावर याचं असलं तर दुकानाचा पत्ता आहे विठ्ठल मंदिराच्या समोर, महालक्ष्मी अलंकारच्या बाजूला. अंधन घेऊन मम्मी मी इथे चाललो आता घरी. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर लोक भाषा वाजव रे आता.